बाबू बबन्या तू इज्जत वाचवली आहे मी ना. आता कसं तुला काय करायचं आहे त्या पोराचं तर कर. आता कसं डबल यानं रिकामे धंदे केले नाही पाहिजे याच्यावर लक्ष ठेव. आणि कोणी गावातलं सांगितलं तर त्याचं ऐकत जाय जरा असं. कोणी काही खोटं नसते बोलत. तू तर तास झुगारत रे. तू बायको बी. अरे बबन्या कसं आता डबल त्यानं येणार नाही ना. डबल कोण किंवा पोरगा आणून देणार नाही. आता तरी आणून दिला गावातले ना. आता कसं सांभाळून साऱ्या गोष्टी पद्धतशीर. आता तुम्ही टेन्शनच घेऊ नका. हा पोरे घराच्या बाहेर जाईल तर शेरच आहे. काय झाली आता पाहिजे कसं धुपूट पाडतं याचं माझला ना खाऊ खाऊ. मला वाटतं अभ्यास करतो काय अभ्यास करतो लोक गोरे. माझं कसं धुपूट पाडतो आता. आम्ही काल टेन्शन घ्या. तू पाय तू काय आहे वाया गेला तो सुधरू द्यायला जरासा काहीतरी झटका शिकव द्यायला जरासा. असेच रिकामी धंदे करत राहीन तो. तेल टाकलं तुमचं अजूनही मन भरलं नाही का. आता तर मा बाप तर काही करत नाही. हाग्या मार देतेच ना मला. खानतेच पुरी धुपूट पडला मा बापाचं. आणि कसं खारा दिवस पाहून राहिला मा बाप टाक्याचं सारखा. आता काही खरं नाही बाबूच्या त्या धुपूट आहे ती फालतू आला तो. चल होय घरात चल लवकर घरात होय चाल. अगाव खानी जे अगाव काम करत राहायचं घरी. लुच्चे एवढा वय वय करत काय तू. एवढी पोरगी पाहिजे होती का तुला. एवढं त्या बाबूराव वय वय करे. उसाक नाहीस का तू. त्या वयात आम्हाला काही समजे ना खेळ तुला नाही समजते रे या वयात बलबल करायचं. माय चुकलं ना. हा ते काय चुकलं ना. चालत होतं घरात चाल फक्त. मग सांगतो तुला काय येतं कसं चुकलं तू येतं. काय याच्यात यामुळे बदनामी झाली ना. मग तोंड दाखवायला जागा येईल गाव आणि साया अगोपणा करतो अरे. पोरगी पाहिजे पोरगी चाललं तू घरात. आता कशी पोरगी दाखवत तुले पोरगी पाहिजे पोरगी. आता गलती होणार नाही. मला काही करू नका ना. मी एकटे घरामध्ये मी एकटीच राहतो. एखाद्या मंदिरात राहायचं लागलं तर पण कसं मला मारू नका तुम्ही. मंदिरात राहायचे तू मंदिरावर घरात चालतो. नाही रे त्याला घरात नाही मुंडी धरणं त्याची गच्ची पकडणं. ज्यानं 2-4 लाता मारत कम पडले त्याच्या घरात. तसं ऐकते का तो पोरे. तसा नाही ऐकत ना तो. अरे लका बबन तुलेच हलका अस रे काय. महापोऱ्याचा रस्ता येणं असं रिकामी धंदे जर केले तिकडे कंबळ्यात मोडला असतात लोक मी त्याला घरी आला असता. आता आणून दिला लागा त्या पोरं त्या हाती दिला मी ना तरी तू काही नाही करून राहिला. चाल करतो लोक मोडला असतो मी. सायचो बायपाना बायपा बुड्याला बायपान तुम्ही मरायला जीवा जीव घ्यायला तुम्ही दगडपणा केलं तुम्ही काय. मी पागल मी फालतू आला पुण्याहून घरी. येतो बाबा मारू नका बाबा. आई बाबा आई ना फाई आई गेली बाळात आता. हो आईचं नाव नको घेऊ तू. आई काय करणार आहे आता तुला रट्टे जात बाबू. थांब ना तू तसा नाही सुधरत तू साया. मार नका मला चुकलं ना मी आता नाही करणार धंदे काय करणार ना. तू असे धंदे करायला लायकी जास्त तुला ठेवत नाही जरा काय करशील तू धंदे असे. सामनं साया रे. 4 चौघाई तोंड दाखवायला जागा नाही ठेवली तुला पकडीने. लोफरा गहू बाबा आई वाचव काय कसं धुपूट पडते रे बाबू. आता घेणं दाबून असा झपके भाजी होती मुंशीला मला पहिले. या तरी बबन्याला सांगायला आलं तुम्ही याच्या घरी तुझा पोरगा वाया झाला म्हणून ऐकलं नाही सायच्यानं. आता आलं की त्याच गोष्टीवर बबन्या बी अगव जाय ना रे. अगव जाय ना सायाचा. त्यानं पहिले ऐकलं तर काल एवढा तमाशा झाला. 4 चौघात काल बदनामी झाली पण ऐकत नाहीत ना पहिले सायाचे. चाल जाऊ दे पोऱ्याला हाणून राहिला तो आता मजबूत. हान दे साय झाली. आपल्याला काही नाही करायला. चाल जमला आता. तिकडे पाहिला की ना शिवल्याचं काय चालू आहे. शिवल्या धोरण आला तिकडे. हा चाल बाबा मारू नका आई बाबा असं करू नका रे बाबा. आता करणार नाही ना गलती नाही करणार ना. आता घरीच राहील ना अभ्यास करीन ना मी. कॉलेजला जाईन अभ्यास करीन. आता कॉलेज जाऊन झाले. आता कोणता अभ्यास कोणतं काय. आता लोफर कोणा करायचा. तुझे थांब आता लगन देतो झमकून तुला साहेब तुला अलग देतो काढून चक्कर बरोबर वाढ देत तुले. सटसट वय वय करून राहिला तू. त्या नथ वट नाही घेऊन राहिला ना ते. मी लग्न नाही करत ना. मला मार नका ना अभ्यास करतो मी. युपीसी देतो ना कलेक्टर होतो ना कलेक्टर. कलेक्टर काचा कलेक्टर साहेब कलेक्टर होते कलेक्टर काय कसे लपल्यात करतो का कलेक्टर म्हणा लोकचे. बाबा अरे सडेल तोंड्या तुला घरातले पैसे न्यायचे कोणी सांगायचे ना. आणि ती पोरीसाठी कोण गेला पाठवून. लाज वाटतं काही बेसरमा तुला. मला सांगणार ना तू. मला सांगता बाबा एक माझ्या काही राहिला जात नाही. आता मला कसं लग्न झमकून द्या झटकणी पटकनी. मला बायको पाहिजे. मला बायको शिवाय जमत नाही. मॅच एका रात्रीत लग्न नसतं बाबा करून.
आता हे तुला लफडं गेलं, याच्या पुढे तुझे लग्न होईन का? आता बदनामी झाली की नाही झाली तुझी? चुकलं ना, चुकलं बाबा माया. आता नाही होणार ना अशी गलती, आता अजिबात नाही. आता मी शिकतो, फक्त शिकतो आता. अभ्यास आणि मी आता बाबा मारू नका ना. काही अभ्यास नाही, तुझ्या अभ्यास सारा पाहिला मी काय तर मोबाईल मध्ये. असे लफडाचा अभ्यास आहे तुझ्या सारा. झपली काय, खाल्ली काय, हागली काय, येतो काय, जातो काय. आता हे सारं बंद नाटक. आता वावरात जाणे, घरी येणे, उदळे कामं घेतात चांगली. हा खत्त वाहिणं, हे करणं, गड्डे खणणं, हिरा खणणं, बंडिका खणणं, ती पुरी थंडीगारच करून टाकतो. आता तू 30 किलो जाय ना, तुला 20 किलो जा करतो बाबा. था मी एखादा पोरगा नाही करून जात. मी अशी गलती करणार नाही ना. माझी झाली ना, ती गलती झाली ना. त्याच्या शिवला वर गेला ना, त्याला मला बाई कुठं ना, म्हणून झालं ना ते. तुला शिवल्या म्हणून गो खायचं खाशीन काय तू? लुच्च्या खाशीन काय? बाबा बाबा मारू नका रे बाबा, मारू नका रे बाबा. हॅलो ए चट्टाले, हा चांगलं लागू काम केलेच नाही पाहिजे कसे. हा पैसे नाही तिथं चोरून, पैसे ते मी कांद्याचे. तुला कमाल होते का रे ते मोठे पैसे नेले तुला तर? पोरगी नेते तो पवन पोरगी. काले पाहिजे रे पोरगी तुले? सटसट करून राहिला का लग्नासाठी? सटसट तर लयच करून राहिला, तो वयच करून राहिला ना. आपलं लक्ष नव्हतं त्याच्याकडे. हा आपण लक्ष दिलं असतं बरोबर. लक्ष द्यायला असताना आपल्या सटसट वय करते म्हणून पोरगा. बाबा चुकलं ना बाया, आता नाही होणार ना गलती. अशी कधीच नाही जिंदगीत नाही ना. मला मारू नका फक्त बाबा. बाबा असं करू नका ना. मी आता मी काहीच नाही करणार. चुकीले माफी नाही आपल्या, चुकीले माफी नाही, सजा आहे मौत. हा लुच्च्या माझ्या कांद्याचे पैसे घेऊन गेला, पोरीले फोन घेऊन गेला. मला सांगता बाबा असं सायले. मी किती कष्ट केली, किती मेहनत केली, माझ्याकडे धुपूट पडते वावरात जाऊ. आणि तुझी काही लोफर धंदे करता लुच्च्या. कारण दाखल जागा नाही वावरी ठेवली तुला. लाजा बिन लाजा. अवा तुम्ही त्याचा विचारच करू नका ना. तो विचार करायचा लायकीचा नाही काय तो. आपला विचार नाही केला त्यानं. आपण काय करता त्याचा विचार? खाना चांगलं घोळा त्याले. पहिल्या पुरते बोलायचं काही खरं नाही. वरून बुटा काही सोडत नाही. हुजूर किती वाया. मी बघितलं, माझी माय बघितलं, नबडा बघितलं. शिवला पाहिजे, शिवलाच ऐकलं. मी होते त्याला काम झालं. मनातल्या मनात फुसूर फुसूर करून राहिला मी. सायच्या ना मला लुटून दिलं कोण गेला. तू कुठे जाशील, कोण कुठे जाशील? मी हसते मग कुठे जाशील? तो राजा बैरात मला लुटून देतो बापाली. बाबा मारू नका रे बाबा. बाबा मी आता लोटणार नाही बाबा. चुकलं ना बाय बाबा. बाबा असं करू नका बाबा. बाबा आता बाबा नाही लोटलं नाही तुला. बाबा नाही का म्हणजे कसं लोटलं हराम थोडा. मला पाहतो मला एवढी थका झाली त्या अंगात. बरा हेला नजर थांबली. हे जोरात आता थांबतो. शांताराम भाऊ, माझं चुकलं. मला सोडून द्या तुम्ही. मला बांधू नका नाटी. मग पोरगा माझी बायको वाट पाहिजे जिनो घरी. मी असा आगाऊपणा करणार नाही, डबल कधीच नाही करणार. कानाला कानखडी. गेले का प्रत्येक वेळेस तुझ्याकडे काही झालं की चुकलं म्हणतं. आणि अशी रिकामी धंदे केल्याशिवाय ते काही पडवरच नाही. चालूच आहे रिकामी खांड्या करणं, चालूच आहे. शांताराम भाऊ, याच्यात मी खरं सांगतो, माझी शपथ घेऊन सांगतो, माझी काहीच गलती नव्हती ना. काहीच नाही, खडकोची गलती नाही. ते पोरगान पोरगी माझं आले म्हणे बा आमचं कांड चालू आहे. तर कसं आता मला लग्न करा असं वाटून राहिले. एकामेकाशी राहू शकत नाही. त्याला मी एवढंच म्हटलं की पाहून जा तुम्ही दोघे जण, पैसे घ्या घरातले चालले जा. म्या काय गलत केलं का? तेच उतू आलते ना, सटसट वाय करत ना दोघे जण. पोरगा बिन पोरगी बी. मग म्या काय गुन्हा आहे का बाय? भामट्या मग गावातलं काम आहे ना, तर तुम्ही 4 सोगायला सांगायला पाहिजे की ले कसं असं आहे, अशी पोरगा पोरगी गावातून पोहून चालले. त्यावेळेस मोठं उदाहरण शांताराम भाऊ गेले त्याच्या घरी. काय म्हणतो शांताराम भाऊ, तुमचं नाही ऐकलं ते मा लोफराचं. मग मी लोफर असायला गावाचं मा म्हटलं ऐकतीन का त्याचे माय बाप? ते तर घोड्यावर बसलो. ते तर म्हणत आमचा पोरगा पोरगी तशी नाहीच आहे. काय काही चुकी आहे का? मग मी कसं सांगा बरं. शांताराम भाऊजी काही ठेवली नाही त्यानं. खरडपट्टी काढली तर माही ठेवत होते का ते? मला जे वाटलं ते मी सांगितलं. मग पण माही काही गलती आहे का? मला बांधून ठेवून राहिली होती तुम्ही तर. शांताराम हुरवला तू. खाना लागते मजबूत चांगलं. अरे बा हो बरोबर आहे तुझं. का त्याने मला बोलले ते तो काही विषय नाही. मी गेलो सांगायला तर. पण कसं तू आमच्या यायला लागलं किंवा पोरगा पोरगी पोहून चालली असं काय राहिले. मला असं म्हणून राहिले ते. गावातलं काम आहे की नाही हे. मग कसं गावातच निपटलं पाहिजे. आता बदनामी झाली ना 4 चौघे 4 खेळीत. त्या पोराचं पोरीच लग्न होईन का आता?
काय का बोगस कामं करत राहायचं. आणि उद्या चालून जर तुझ्या पोरगा आमच्या झाला का मी त्या पुढे प्रेम करतो मला पोहून जाणार, आम्ही जर म्हटलं की जाय गड्या पोहून, हे घे पैसे 10-15 हजार चालला जाय. तू बदनामी व्हायची राहीन की राहीन, सांग ना तू. लाल आज त्याचा आहे, उद्या आपला आहे ना. ते पोरगा जवान होऊन राहिला ना, ते घरी होऊ शकते ना असा खेळ. मग त्यावेळेस आम्ही असं करावं काय, त्याला पैसे द्यान पेटाळून लावा का बाई. काय का माणूस असतो शिवला, असं धंदे नाही केले पाहिजे का. मी आता याच्या पुढे काही बोलू शकत नाही, माझ्या चुकलं, मी माफी मागतो तुम्हाला. आता याच्या पुढे कोणती गोष्ट होणार नाही, फक्त मला सोडा, मला घरी जाऊ द्या, घरी जाऊ द्या तुम्ही. भाऊ सोडायचं नाही. याले सोडायचं नाही, याले अटीच बांधून घ्यायचा 8-10 दिवस. आता हा सुधारलाच पाहिजे. जोटी जाईन छोटी बोट घालत राहायचं ना, अगं कामच करत राहायचं भलता शिवले. भाऊ याचा साध्या गावाला का याची कसं सोयमोड झालीच पाहिजे. नाहीतर हा काही म्हणजे गावाला काही जगू देत नाही चुकानं. काही ना काही आहे 2-4 दिवसात उकळून काढते. त्याच्या डोक्यात लयच कुरापत्या चालतात. हो शांताराम भाऊ सरपंच खरंच आहे. हा म्हणजे हा बांधून ठेवायच्याच लायकीचा. हा 8 दिवस सांगून महिनाभर बांधून ठेवा. याला समजलं पाहिजे ना की लेख आपण चूक करू नाही. चूक केली की आपले लोक फटके मारतात. हा सुधरीन कसा, याला अकात केल्याशिवाय हा सुधरत नाही. असं बोलू नका ना. आता मी सुधारलो ना, मी पुरा सुधारलो. मी आता म्हणा घेण्यात नाही, देण्यात नाही, काहीच नाही, काहीच नाही. मी कशातच काही राहिलं. मला ताण बी लागली, भूक बी लागली, संडासही आली. हा गेले जाणार मुले, मला सोडून द्या ना तुम्ही, मला जाणार. ना पाणी ना खाणं, आणि तुला संडास आली तर चड्डी झाकतो लागला तर पिवळी कर चड्डी. पण अटे साथ आम्हाला सांगू नको, सोड सोड म्हणू नको. अटे थांबायला पुरत नाही. शांताराम भाऊ चला, चला अटे साहेल बांधेल राहू द्या. चला गड, चला सरपंच चला. करू नका, मला सोडून द्या ना, सोडून द्या ना. चला गड, चला राहू द्या बांधेल यायले, राहू द्या. आता तुम्ही म्हणता ना बांधायला राहू द्या. हा राहू द्या बांधेल, चला. हो शांताराम भाऊ सरपंच हो, कडे पोर हो, पण सोळा ना. मेला रे बाबा शिवला, तो घेतला त्यानं मेला. त्या पोरा पोरीने सल्ला नसती दिली तो अटकला नसता. अगं मारून गेले तू ना. कालच फोन लावला बाबा, तिकडे होऊ देता त्याचा झब्बा. तिकडे लेखा बोलावलं, जरा भोर झाला. मला वाटलं खरंच मेले त्याची पोरीचे माय बाप. आज काय नाटक. शांत्या मोठा कलाकार आहे भाऊ रे. या शांत्यानं गुतवलं बाबू तुला शिवल्या. शांत्या बेकार आहे एखादा, बेकार काही खरा माणूस नाही बाबा. हा याच्या नांदी लागू नये माणसानं. देवा वाचो रे मला, देवा कोणी वाचायले तेव्हा तिचा सामसून जागा मेला रे बाबा. आता हान विचार करू नको सायजीचा. मिली चालते पाहून घेईन मी. सायजी एवढी एवढी उतवायची ते पोहून जाते ते पोहून. मला सांगते मग पप्पा लग्न द्या करून. मी वय वय करून राहिली. मी दिलं असतं ना करून, मागं पुढे नसतं ठेवलं की. काल तुला शिकवलं असतं, मारायचं असते, हात पिवळे केले असते. पण माहिती का एवढे वयस पण आता पोऱ्या पाहायचं तुला. ठेवली ना आम्हाला, असं केलं ना तू ना, त्याच्यासोबत पाहून गेली. तो बी कोण आपल्याच गावातला, काही नाही त्याच्या घरी. लग्न तर 10वी-12वीतच करून द्यायला पाहिजे होतं आम्ही ना. पण आमचं चुकलं ना, चुकलं आमचं. आता पश्चाताप येऊन राहिला त्या गोष्टीचा. बाबा बाबा करून राहिली साई तुला जीव घ्या राहिला मला. सायाची तोंड नका जगाने ठेवली 4 चौकामध्ये. पुढे जायच्या लायकीचं नाही ठेवलं आम्हाला. अरे आता भरून यायचे फोन जायला काल होती नकट्यावानाची. तोंड पाहिले आम्ही मेलो म्हणून आली का तुझी. चांगला हाणायले सुस्ती ना करू. चांगलं कसं हिरवा निळा करायचे. आली आली होती मग तिकडे खाली जीव देते. आम्ही मेलो म्हणून आमचे तोंड पाहायला आली होती सा बिन लाजा वाहनाची. एवढी उत्तावली होती तू. पोहून गेली पोहून. तुला तर कंबरक्यातूनच मोडतो ना बेसरम वाहनाची. तुला काय नाक ठेवलं आमचं, काय इज्जत ठेवली गावात. पाहून गेली पाहून. आणि आता आम्ही मेलो म्हणून ते आम्हाला पाहायला आली. सांगा आता. विचार करू मुरली तर झाली 2-4 ठिकाणी. पाहून घेऊ हे गाणं हसत चालली पाहिजे. कोण्या पुऱ्याकडे पाहिलेली पाहिजे ना. बेसरम वाहनाची ना तोंड ढाकायला जागा नाही ठेवली सायाजी. हन मजबूत सायाजीला. चुकलं ना माया. आता तुम्ही
पण घरातच मोत. काय पागल झाले का रे हो? काय त्या पोरीला का जीव घेता का त्या पोरीचा मारून राहिले हो? दोघे का मस्त करून टाकले का तुम्ही? तर मग तुम्ही बोलू नका, चुप राहा तुम्ही. हिनं आमची काही इज्जत नाही ठेवली ना, मग हिला काय करा? इथं तर जीव घेतोय काय यायची अशी कोणा मागं पोहून जाते. हिला दाखवतो ना आता दंत. ते त्या पोरीचा का जीव घ्यायसाठी वापस आणलं का मी? नाही एवढं नाटक रचलं तर हिचा का जीव घ्यायसाठी आणलं का पोरीच्या? काय लेका माणूस आज तुझी का अक्कल आहे की नाही, समजती की नाही काही? जवान पोरगे जवान पोरीले मारणं बरोबर आहे का? गड्या जवानपणात ह्या गोष्टी होत असतात. चूक झाली त्या पोरीच्यानं, आता काय मारता का तिचा जीव घेता का? हो बाई तुले डोकं नाही का? पोरीला मारून राहिली तू? थोडा दे मुकड्यानं नाटक ना गुरु. मारतो झोडतो खातो पेतो. काय लावणार तुम्ही ना? कुठं बाई कुठं पोरी? बाई पाय काढत जाऊ अंगावर कंबळ मोडतं का तिचं? हेटकी करतं का तिले? नाही शांताराम भाऊ, तुम्ही चुपच बसा आता. मला इथं जीव द्या. मा मनाची शांती ताच होईल. बाई या पोरीच आपल्याला पुढे चालून लग्न करायला लागते बाबा. तिले मोडशीन तर कोण करीन सांग ना तू? आपल्या पायावर गोटा पाडून घेता का? आता घरी आली पोरगा पाहू एखादा सटकन लग्न लावून देऊ. तेरी बी चूप मेरी बी चूप. काल हे बापा मारण झोड करून राहिली. या जखमा भुलत नसते ना माणूस. मुलली कधी तर आफत येईल ना. भाऊ शांताराम बरोबर बोलून राहिली. मुलली गिळली अजून कसं पाहुणेचा घोर. पाहुणे कोणी येणार नाही. हिचं झटकणी अटपावं लागते. आता सटसट वय करून राहिली हे. तिचं पहिले लग्न राहणं लागते आपल्याला. आता बरोबर बोलाल शांताराम. काय माणसं आहे तुम्ही मारता त्या पोरीले? बरोबर नाही हे. तसं मारायचं कामच नाही. एखादा पोरगा सटकन पायाला दिलं लग्न झमकून तिच्या घरी ते आपण आपल्यासाठी. शांताराम भाऊ तुम्ही म्हणता तसं. चला मग मित्र, तुमच्या गावात एखादा पोरगा असेल तर सांगा. पोरगी आपल्या झटकनी पटकनी लग्न. टाइमपास नाही. काही नसलं चालते, त्या भूमी नसला चालते. पोरगी आपल्याच आपण देतो. झट मागणी पडबी आहे. चला मग व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन चॅनल सबस्क्राईब करा. असेल कोणी पोरगा तर कमेंट्स करून सांगा.